रोज नाश्त्याला त्याच रेसिपी बनवून बोर झाला असाल ना, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे आणि आलू आणि सुजीपासून ही तयार होते. चला रेसिपी सांगते. इथे मी 2 आलू घेतलेले आहेत. त्याचे साल काढून घेतले आणि त्याला व्यवस्थित ग्रेट करून घेतलं. ग्रेट करून घेताना खाली आधी पाणी घेतलं होतं. त्यामध्ये त्याला ग्रेट केलेलं आहे. त्यानंतर कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी घेतलं. त्यामध्ये जिरं, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि रेड चिली फ्लेक्स असं टाकलेलं आहे. त्यानंतर जो ग्रेट केलेला बटाटा होता ना, तो त्यामध्ये ॲड केला आणि त्याला 5 मिनटं उकळ येऊ दिली. उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मी 1 वाटी सुजी ॲड केलेली आहे आणि सुजी ॲड केल्यानंतर त्याला सतत असं फिरवत राहिलेलं आहे, जेणेकरून त्याचा एक मस्तपैकी एक डो बनून जावा. इथे काळजी घ्यावी लागते की हे बॅटर चिटकू नये म्हणून याला कंटिन्युअसली हलवत राहावं लागतं. ते झाल्यानंतर त्याला मस्तपैकी एक वाफ येऊ दिली. त्याच्यानंतर एका प्लेटवर तेल लावलं. त्याच्यानंतर हे बॅटर त्याच्यावर स्प्रेड केलेलं आहे. आपल्याला जशा आकारात पाहिजे आपण तसं स्प्रेड करू शकतो, पण मला चौकोनी आकार सफिशियंट वाटला, त्यामुळे मी चौकोनी आकारामध्ये त्याला पसरवून घेतलेलं आहे. त्यानंतर मी हातानेच मळून घेतलेलं आहे थोडंसं, जेणेकरून त्याला व्यवस्थित प्रॉपर शेप यावा. त्यानंतर याच्यावर तीळ टाकले. तीळ टाकल्यानंतर त्याला थोडंसं वाटीने दाबून घेतलेलं आहे, जेणेकरून ते तीळ त्याला चिटकले पाहिजे म्हणून. त्यानंतर त्याला चाकूनी असे व्यवस्थित चौकोनी किंवा आयत आकाराचे कशाही आकाराचे तुम्ही काप करून घेऊ शकता. माझ्या इथे थोडा बॅकग्राऊंड म्युझिक जरा जास्तच येते, सो बेअर विथ दॅट. त्यानंतर चाकूनी व्यवस्थितरित्या त्याला कापून घेतलेलं आहे आणि थोडा वेळ त्याला सेट होऊ दिलं. त्यानंतर मग कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये याला तळायचं आहे. तळल्यानंतर हलका गोल्डन ब्राऊन असा काही थोडाफार रंग आला की याला हे काढून घ्यायचं आहे. तळताना मात्र थोडी काळजी घ्यावी की ते बॅटर जे आहे की ते खाली चिटकू नये म्हणून. व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. कुरकुरीत झालं की ते लगेच काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तळून घेतलं आणि त्याच्यानंतर